बातमी शिर्डीतून शिर्डीत बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून लाखोंचा बनावट माल जप्त करण्यात आलाय। श्रीराम MIDC मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। बनावट विमल गुटखा बनवण्याच्या लाखो रुपयांच्या मशिनरीसह कच्चा माल जप्त करण्यात आलेला आहे। तर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कर्तव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसताय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। पाहूयात। श्रीरामपूर औद्योगिक वसाहत या ठिकाणी आता अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकलेले या ठिकाणी विमल नावाचा जो गुटखा आहे तो बनावट गुटखा बनवण्याची ही फॅक्टरी आहे। या ठिकाणी आता या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे हे आता मशिनरी आहेत की ज्या ठिकाणी विमल गुटखा जो आहे तो या ठिकाणी बनवायचं काम या ठिकाणी सुरू होतं। आपण बघू शकतो ही जी मशिनरी आहे त्या मशिनरीमध्ये विमल गुटखा जो आहे बनावट करून या ठिकाणी विकला जात होता। याच ठिकाणी ही जे पॅकिंग जी आहे या ठिकाणी पॅकिंग केली जात होती आणि हे जे पाउचेस आपण बघतोय ते सर्व जे आहे बनावट पाउच जे आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी जी आहे बनावट पद्धतीच्या लाखो रुपयांचा विमल गुटखा जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे। या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये मोठी कारवाई म्हणता येईल, कारण की या कारवाईमध्ये जे आहे जो राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला जो गुटखा आहे तो या ठिकाणी जो आहे तो स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे। सदरच्या कारवाईमध्ये आता नेमकी कोणता गुन्हा दाखल होता, किती आणखीन याचे सूत्र कसे आहेत हे बघणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा कशी कारवाई करते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा या ठिकाणी बनावट पद्धतीने बनवला जात आहे। या ठिकाणी 3 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहमदनगर।